बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजच्या संलग्न रुग्णालयाला अजित पवारांचं नाव दिलं होतं. त्यावरून धनगर समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला होता. नाव बदला, अन्यथा जे आहे ते बारामतीमध्ये विधानसभा निवडणूक लढवू असा इशारा धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आलेला होता. आता शासनानं जो आहे तो GR मागं घेतला आहे. त्याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः लक्ष्मण हाके आहेत. खरं तर इशारा दिला होता धनगर समाजाने, तुमचे समर्थक आहेत त्यांनी, आणि त्यांनी सांगितलं होतं निवडणूक मागे रुग्णालयाचं नाव परत घ्या, GR परत घ्या. सरकारने तो GR परत घेतलेला आहे. आता तुमची भूमिका काय? खरं तर शासनाचा हा खोडसाळपणा होता. शासनाला आम्ही ज्यावेळी आंदोलन पुकारलं त्यावेळी उपरती झाली आणि त्यांनी तो GR मागं घेतला. शासनानं उशिरा का होईना आपली चूक दुरुस्ती केली. पण निवडणूक ही राज्य शासनाच्या धोरणाच्या विरोधामध्ये ज्यावेळी माझ्यासारखा एखादा चळवळीतला आंदोलक ज्यावेळी निवडणुकीकडे पाहतो त्यावेळी शासनाच्या ध्येय धोरणावरती प्रश्न उपस्थित करण्यासाठी या निवडणुकीकडे आम्ही पाहतो. त्यामुळे आम्ही सुनेत्राताईंच्या विरोधामध्ये निवडणूक लढायची आहे किंवा त्यांना काहीतरी थ्रेट्स पोचवायचे आहेत यापेक्षा शासनाचं जे गेल्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जे धोरण राबवलं जातं या धोरणाच्या विरोधामध्ये आम्ही एक आंदोलक म्हणून आमच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये रोष आहे आणि या रोषाला वाचा फोडण्यासाठी आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो. म्हणजे निवडणूक लढणार ही 100% असा निश्चित झालेला आहे. कारण तुम्ही मागच्या काही दिवसापूर्वी मी हाच प्रश्न तुम्हाला विचारला होता. तुम्ही म्हटले 2-3 दिवस द्या, आता तो वेळ संपला. निवडणूक लढण्यावर आता तुम्ही थांबा. निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये होणार, निवडणूक लढली जाणार. या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या निवडणुकीमध्ये ओबीसींचे प्रश्न असतील, या निवडणुकीमध्ये आरक्षणासंदर्भातलं धोरण असेल, या निवडणुकीमध्ये जे काही शासन आता निर्णय घेत आहे सगळे सत्ताधाऱ्यांच्या बाजूला जात आहेत. सगळ्या पक्षामधले जेवढे म्हणून काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, ठेकेदार आहेत, पुढारी आहेत, ते सगळे सत्ताधाऱ्यांकडे जात आहेत. त्यामुळे जनतेचा आवाज उठवायला इथं कुणालाही वेळ नाही आहे. त्यामुळं आम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये, त्यांच्या धोरणाविरोधामध्ये आम्हाला आवाज उठवावा लागेल आणि त्यासाठी आम्ही या उद्याच्या बारामतीच्या पोटनिवडणुकीकडे पाहतो. शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं की आम्ही निवडणूक लढणार नाही. मात्र जे काँग्रेसचं ज्येष्ठ नेतृत्व ते म्हणतात की आम्ही लढू इच्छितो. तयारीच्या पद्धतीने 2029ला जर तुम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या या काळ्या कृत्यांच्या विरोधामध्ये, काळी कृत्य म्हणजे अनेक कृत्य, लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवण्याचं काम इथले सत्ताधारी वर्गातून होतं आहे. कोण कुठल्या पक्षात आहे आणि कोण कुठला निर्णय घेतं आहे हे सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडे गेले. आत्ताच्या ज्या निवडणुका झाल्यात त्या फक्त पैशाच्या राजसत्तेच्या बळावरती हे सत्तेमध्ये परत निवडून आलेले आहेत. अदरवाईज सामान्य जनतेच्या मनामध्ये यांच्याबद्दल खूप काही चांगलं धोरण आहे असं नाही. सर, तुम्ही एक प्रश्न विचारतो इथं. खरं तर गेल्या काही दिवसापूर्वी, म्हणजे काही वर्षापूर्वी, साधारण वर्षभरापूर्वी तुम्ही भाजपचं समर्थन करत होता. भाजपने नेमकं असं काय केलं की आता तुम्ही त्यांच्यावर टीका करायला लागला? पश्चाताप झाला आहे त्या गोष्टीचा. आम्ही सांगितलेलं होतं की भाजपला, महायुतीला मतदान करा म्हणून मीच सांगितलं. पण आज वर्षभरानंतर हे जे धोरण बघतोय आम्ही या शासनाचं, तर या धोरणाला आम्ही कंटाळलेलो. आत्ताचं जे बजेट चालू आहे या बजेटमध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या ओबीसी VJNTच्या सामाजिक न्याय हक्काच्या धोरणासाठी 0.5% बजेट तरतूद या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली. 0.5%. लोकसंख्या 50%हून जास्त आणि बजेट किती दिले? 0.5% दिले. कसं काय आम्ही या गोष्टीचं समर्थन करू? सामाजिक न्याय कसा काय मिळेल? आम्ही एक आंदोलक म्हणून वी वॉन्ट सोशल जस्टिस. तुमची फसवणूक केली असं म्हणायचं? 100% फसवणूक केली. ओबीसींची 100% फसवणूक केली. ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. आज सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी कोण निवड झाली? मला यायचं त्याच्यावरती. तुम्ही फलटणला देखील मोर्चा काढतायच्या 24 तारखेला. काय नाही, म्हणजे जर कायद्यानं भेटत असेल तर तुमचा विरोध काय? कायदा हा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. राज्य मागासवर्ग आयोगांची जजमेंट्स आहे, केंद्रीय मागासवर्ग आयोगाची जजमेंट्स आहे. ही सगळी पायदळी तुडवून शासनाने एक बेकायदा GR काढलेला आहे, तोही कोर्टात चॅलेंज आहे. पण ताबा मारायचं काम सुरू आहे ना. त्यामुळे एखादा सुतार, एखादा लोहार, एखादा कुंभार, एखादा परीट, एखादा बेरड, एखादा रामोशी हा माणूस जिल्हा परिषद अध्यक्षपदावर कधी जाऊ शकेल का? पण जी लोक बसलेली आहेत ती सरकारने GR काढलाय त्यावरून बसलेले आहेत. मग ते कायद्यानेच बसलेत असं सध्या? कायद्यानं बसलेली नाही. मुळात रिझर्वेशन हे मागासवर्गीयांसाठी आहे. यांच्या तुलनेमध्ये, यांच्या स्पर्धेमध्ये आज फलटणचं जे काही सभापतीपद दिलं गेलं तिथं 9 सदस्य ओबीसीमधले निवडून आलेले. त्या 9 सदस्यांना डावलून ते पद दिलं गेलं आहे. मागासवर्गीयांसाठीचं जे आरक्षण आहे, मागासवर्गीयांच्या अनामध्ये माती कालवण्याचं काम इथल्या सत्ताधारी वर्गाकडून केलं जातं आहे. त्यामध्ये विरोधकही सामील आहेत आणि सत्ताधारीही सामील आहेत. या सगळ्या घटनेमध्ये जे दीनदलित एखादा माणूस, एखादा गावातला मायक्रो घटक, तो घटक उद्या निर्णय प्रक्रियेमध्ये येऊ शकेल का?
तुम्हाला का वाटतं येणार नाही? नाही येणार तसं सांगा ना मला. आज फलटणच्या सभापती पदावरती आज 9 सदस्य मूळ ओबीसीचे निवडून येऊन सुद्धा ते नाही तिथं निवड होऊ शकली त्यांची. कसं होईल बरं? आमदारक्या तुमच्याकडं, खासदारक्या तुमच्याकडं, मंत्रिपदं तुमच्याकडं, इथली व्यवस्था तुमच्याकडं, या गावचे दरकदार तुम्ही, गावचे वतनदार तुम्ही, गावचा निर्णय प्रक्रियेमधलं मानाचं स्थान तुमचं, आणि तुम्ही परत या मागासवर्गीयांच्या अनामध्ये माती घालवून परत तुम्ही मागासवर्गीयांचं पद घेत असाल, हे कुठल्या न्यायामध्ये बसतं बरं? हे संविधानाला मान्य नाही, हे स्टेट बॅकवर्ड कमिशनला मान्य नाही, हे सुप्रीम कोर्टाला मान्य नाही. 650 पानाचं जजमेंट आहे यावरती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सरळ सरळ उल्लंघन इथल्या सत्ताधारी वर्गाकडून होतं. हेच तर सांगतोय ना, ओबीसीचं आरक्षण संपलंय. हे राजकारणातलं झालं. युपीएससीची यादी मला एक बघा. गोष्ट सांगा, आता तुम्ही म्हणता आहात की तुम्ही ओबीसी नेते म्हणून लढता, बाकीचे ओबीसी नेते यावरती त्याला समर्थन करतात. जयकुमार गोरेंचा तिथं आज भाजपचा सातारमध्ये अध्यक्ष असतात. हे बघा, ते त्यांच्या राजकीय अजेंड्यावर काम करतात. हे कधी ओबीसीच्या प्रश्नावर कधी रस्त्यावर उतरले नाहीत, किंवा ओबीसीच्या प्रश्नावर यांनी कधी हाऊसमध्ये प्रश्न उपस्थित केलेला नाही. आम्ही यांना ओबीसी नेते मी मानत नाही. जयकुमार गोरे का प्रश्नच नाही. इथं ओबीसीचं आरक्षण संपतंय, तुम्ही कसलं राजकारण करताय? कुणासाठी राजकारण करताय? आणि का मानावं आम्ही तुम्हाला ओबीसी नेते? साधा प्रश्न आहे ना त्यांच्यासमोर. ओबीसी नेते कोणाला मानतात? ओबीसी नेते ओबीसीच्या प्रश्नावर बोलणाऱ्याला छगनरावजी भुजबळ बोलतात, मानतो आम्ही ओबीसीचे नेते, पण आताही ते गप्प आहेत. त्यांनी बोललं पाहिजे, पुढं आलं पाहिजे. आम्ही त्यांचे चाहते आहोत. तुम्ही भूमिका घ्याल ही आम्ही आज अपेक्षा ठेवून आहोत. खरं तर गेल्या काही दिवसापासून सांगतो की त्यामुळे प्रश्न ऐरणीवर आला. कसं बघतं त्याला? वाईट वाटतं. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामधल्या राजकारण्यांना, मंत्रिमंडळाला जर भोंदूबाबांनी जर विळखा घातला असेल, जादू टोनावाल्यांनी जर विळखा घातला असेल, तर पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली. या रुपालीताई चाकणकरांचा उद्या 10, 11, 12 वाजेपर्यंत सुनेत्राताईंनी राजीनामा घ्यावा, नाहीतर सुनेत्राताईंच्या घरासमोर आम्हाला उपोषणाला बसावं लागेल. अल्टिमेटम देतात. प्रश्नच नाही देतोय. कारण महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अशा पद्धतीची, अशा सुमार दर्जाची महिला तुम्ही ठेवली. अरे महाराष्ट्रानं जादूटोनाविरोधी, भोंदूगिरीविरोधी कायदा केला आहे. स्वर्गीय आराराबा पाटलांनी पुढाकार घेऊन कायदा बनवला आहे. हा कायदा पायदळी तुडवण्याचं काम मंत्रिमंडळामध्ये बसलेले जर अनेक नेते करत असतील, पक्ष करत असतील, आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसलेल्या जर रुपालीताई करत असतील, तर ह्याच्याहून वाईट काय असू शकतं? रुपाली चाकणकरांवरती कारवाई करा अशी मागणी सातत्यानं होती, मात्र त्यांची नेतृत्व म्हणत आहेत की आम्ही कारवाई करू. आता अद्यापर्यंत काही नाही. उद्या 12 वाजेपर्यंत रुपालीताईंचा राजीनामा आला पाहिजे, नाहीतरी आम्हाला महाराष्ट्रामध्ये वेगळं आंदोलन उभं करावं लागेल. काय महिलांनी काय न्याय मागायचा आहे रुपालीताईंकडून? अशा पद्धतीचं वर्तन हे चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. हे एप्स्टीन फाईल्सपेक्षा वेगळं आहे. म्हणजे तुम्ही परत सुरुवात 12 वाजेपासून करता. प्रश्नच नाही. सुनेत्राताईंबरोबर आमचं म्हणणं आहे, त्यांना ताईंना सांगणं आहे, उद्या 12 वाजेपर्यंत या रुपालीताईंचा राजीनामा झाला. अन्यथा आम्ही सुनेत्राताईंच्या घरासमोर जाऊ, पुण्यातल्या जाऊ, नाही बारामतीच्या जाऊ, नाहीतर मुंबईला जाऊ, त्यांच्या घरासमोर जाऊन बसू की अशी सुमार दर्जाची माणसं, महाराष्ट्राचे कायदे पायदळी तुडवणाऱ्या या महिला आयोगाच्या अध्यक्षा लवकरात लवकर यांचा राजीनामा. खूप खूप धन्यवाद. तरी होते लक्ष्मण हाके त्यांनी अल्टिमेटम दिला आहे खरं तर सुनेत्रा पवारांना की उद्या 12 वाजेपर्यंत त्यांचा राजीनामा घ्या, नाहीतर तुमच्याच घरासमोर येऊन आंदोलन करू. यातून नेमकं काय पुढे येतं, राजीनामा होतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.